वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित 2025 बंजारा महोत्सवचं आयोजन उद्या करण्यात आलेलं आहे, अर्थातच 30 मार्च रोजी। तर हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि यालाच एक पाठिंबा म्हणून जर आपण बघितलं तर माझ्या मागे आहे ते म्हणजे बंजारा महोत्सवचे बंजारा बांधव सगळे आज इथे जमलेले आहेत आणि त्यांनी वृद्ध लोकांसाठी जास्तीत जास्त संख्येने बंजारा महोत्सवमध्ये सहभागी व्हायला पाहिजे यासाठी मोफत रिक्षा ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला बंजारा महोत्सवाला यायचं असेल, वृद्ध असाल, लांबून येत असाल तर तुम्हाला रिक्षाचे भाडे द्यावे लागणार नाहीत। नेमकं काय आहे हा उपक्रम आपण स्वतः युवा नेतृत्व आपले सचिन राठोड साहेब आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, सर्वप्रथम जय शिवराय जय सेवालाल। बदलापूरच्या इतिहासात प्रथमच मला बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातच कदाचित हे पहिल्यांदा होत असेल। सन्माननीय वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून वामनदादा फाउंडेशन यांनी बदलापूर बंजारा महोत्सव असं खूप मोठं आणि खूप भव्य असं उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आमच्या बदलापुरातील किंवा बंजारा समाजासाठी। त्यांना एक हातभार लावा म्हणून आमची एक युवा टीम एक या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने लोक पोचावी याच्यासाठी आपण आणि वयोवृद्ध लोकांना येण्या जाण्यासाठी काही त्रास होऊ नये, गैरसोय होऊ नये म्हणून आपण एक रिक्षाची मोफत रिक्षाची आपण सोय केलेली आहे। त्यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी जितक्या ताकदीने येता येईल तितक्या ताकदीने त्या कार्यक्रमात पोचावा आणि वामनदादांनी जो कार्यक्रम हाती घेतलाय त्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा हीच मी लोकांकडून एक आवाहन करतो। छान। कुठून रिक्षा पकडायची आहे, म्हणजे कुठून रिक्षाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? बदलापूर ईस्ट नवरत्न हॉटेलपासून आपण ते रिक्षाचं मोफत आयोजन केलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर बदलापूरमध्ये हा जो महोत्सव होत आहे याबद्दल मी सर्वप्रथम वामनदादा यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करेल। बंजारा समाजाच्या वतीने मी आभार व्यक्त करेल की हा एवढा मोठा कार्यक्रम जे उभा करण्यात येत आहे याच्यामध्ये सामाजिक संस्कृती असेल, सामाजिक वेशभूषा असेल, सामाजिक जे काही आपली कलाकृती असेल हे या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे आणि हे या बदलापूरकरांना खरंच बघण्यासाठी एक आनंदाची बाब असेल की हा जो कार्यक्रम होतोय विस्मरणीय होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खरंच बदलापुरांनी स्फूर्त असं प्रतिसाद द्यावा, त्यांनी उपस्थिती दाखवावी आणि कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि या समाजाची जी बोलीभाषा आहे, ही सांस्कृतिक पारंपरिक जे वेशभूषा आहे या सगळ्या गोष्टीचं त्यांनी आवर्जून या ठिकाणी प्रदर्शन पाहावं, त्याचा अनुभव घ्यावा। यामध्ये खाद्यपदार्थ असतील, सामाजिक असतील, त्यामध्ये आमचे काही पोळीचे भाग असतात, त्याच्यामध्ये काही जेवणाचे काही चविष्ट असे प्रकार असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील। आणि विशेष करून या ठिकाणी मी आमचे सचिन भाऊ राठोड युवा नेतृत्व या ठिकाणी बदलापूरचं आमचे आहे, यांनी असे संकल्प केला की बाबा एवढा मोठा कार्यक्रम होता तर आपल्याकडून वामनदादाला काहीतरी हातभार किंवा त्यांना एक सहकार्य म्हणून की मोफत रिक्षा करावी। जे बाहेरगावून येणारे लोक असतील, आमच्या ठाणा, पनवेल, मुंबई याकून येणाऱ्या लोकांना या ठिकाणी येता येणार नाही किंवा त्यांना काही ऍड्रेस माहीत नसेल, त्यासाठी आम्ही तिथे उभं राहू आणि मोफत रिक्षाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी सर्वांनी जे बाहेरगावून लोक येणार आहेत त्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि आमच्या रिक्षाचं मोफत याचा आस्वाद घ्यावा। या ठिकाणी आमची पूर्ण टीम आहे, त्यामध्ये मी वाचू शकतो की दीपक राठोड सर आहेत, आमचे राजू राठोड आहेत, प्रकाश जाधव आहेत, वल्लीसिंग जाधव, अजून राहुल चव्हाण, लक्ष्मण राठोड, कुमार पवार, उमेश जाधव, रोहित राठोड, अजय चव्हाण, सागर राठोड, विजय राठोड आणि मोहन राठोड अशी ही आमची युवा टीम आहे। आणि ही युवा टीम सूर्यकांत राठोड, इतरही आमचे सर्व समाज बांधव आहेत आणि विशेष करून तुम्ही आहात की या ठिकाणी घराघरात पोहोचवतात आम्हाला आणि या कार्यक्रमाला एकदम घरोघरी नेण्याचं कामही तुम्ही करता। विशेष तुमचंही या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि उद्याच्या कार्यक्रमाला खरंच पूर्ण बदलापूरकरांनी स्फूर्त असं प्रतिसाद द्यावा मी आवाहन करू इच्छितो आमच्या युवा नेतृत्वातर्फे की त्यांनी या कार्यक्रमाला उद्या यावं आणि कार्यक्रमाला भेट द्यावी। आजही या ठिकाणी आज महोत्सव होत आहे, खानदेश महोत्सव होत आहे, त्यांचा या जोरात असा कार्यक्रम चालू झालेला आहे। तसंच उद्याचाही कार्यक्रम तसाच राहील आणि रिक्षा ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 7 ते 8 वाजेपर्यंत या कार्यक्रमासाठी आपल्याकडून आयोजन असेल आणि खरंच या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाला शोभा वाढवावी। जगदंबा माता की जय। बदलापूर शहरामध्ये आपण बघितलं की जो बंजारा महोत्सव आहे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी वामनदादांना पाठिंबा म्हणून खरं तर असं बोलावंसं वाटते की हे प्रेम विकत घेता येत नाही तर प्रेम मिळवावं लागतं आणि आज या युवकांनी जे प्रेम वामनदादाला दिलेलं आहे ते इथून दिसतं आहे। तर रिक्षाचं टायमिंग जसं की सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे 5 वाजेपासून असणार आहे इव्हिनिंगला 5 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत जसं महोत्सव चालू राहील तसं। नवरत्न हॉटेलपासून जेव्हा तुम्ही बदलापूर पूर्व विभागामधून स्कायवॉक उतरणार तुम्हाला तिथेच रिक्षांचं आयोजन जे आहे केलेलं दिसणार आहे।
काय आव्हान कराल बदलापूरच्या युवा नेतृत्वाला? मला एकच आवाहन करायचं आहे की जे काही आपण बंजारा समाजाची संस्कृती आणि बंजारा म्हणजे बदलापुरातील जे बाहेरून जी लोक आलेले आहेत त्या लोकांना आपल्याकडनं आपली संस्कृती कशी दाखवता येईल आणि मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला कसं आपण एक चांगल्या प्रमाणे प्रतिसाद देऊन एक हे करू शकतो, कंप्लीट करू शकतो, त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि वाटेल ते आम्ही आमच्याकडनं जेवढं शक्य होईल आमच्या युवा टीमकडून, आमच्या संघटनेकडून, आमच्या गोर बंजारा समाजाकडून जेवढी मदत करता येईल लोकांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि स्पेशली थँक्यू टू वामन दादा की त्यांच्यामुळे हे कार्यक्रम आणि हा एवढा मोठा बंजारा समाज एका ठिकाणी एका स्टेजवरती येणार आहे. तर त्याच्यासाठी वामन दादाचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एकच शेवटचा प्रश्न विचारा वाटतोय, कशी सुचली ही संकल्पना की आपण रिक्षा मोफत ठेवली पाहिजे? वामन दादाच आता खरं बघायला गेलं तर ते प्रेरणास्थान झालेत आमचे, कारण की त्यांनी म्हणजे प्रत्येक समाजातील लोकांसाठी ते करतात. तर मी म्हटलं दादांबरोबर माझं 2-3 दिवसापासून इंटरॅक्शन कंटिन्यू चालू काय करायला पाहिजे तर असं नवीन तर काही ते म्हणजे त्यांचं मी म्हणजे बघतोय ना की रात्री 2-2 वाजेपर्यंत ते त्या स्टेजवरती असतात, तिथं बघतात ते म्हणजे बंजारा समाजासाठी ते करतायत. तर मी म्हटलं की आपण बंजारा असून मग आपण का नाही करू, म्हणून मग आमची टीम आम्ही बसलो एका ठिकाणी. मग दीपक दादा म्हणा, इंदल दादा म्हणा किंवा आमचे सगळे टीम, राहुल म्हणा, उमेश म्हणा, राजू काका म्हणा, विशाल भाऊ म्हणा, सूर्यकांत दादा, हे आम्ही सगळेजण बसून मग म्हटलं आम्ही विचार केला की म्हटलं की दादांना पण आपण काहीतरी सहकार्य करायला पाहिजे, छोटीशी का होईना. दादा तर मोठं काम करतातच आहे, आपल्याकडनं छोटं काहीतरी मदत करता येईल का ट्राय करूया. तर म्हटलं चला एक चांगलं काम करतोय तर कुठं ना कुठं तरी. आणि मी दादांच्या कानावर टाकलं. दादा बोलले की सचिन तुला बिंदास काय करायचं ते कर, माझं तुला सहकार्य असेल, तू चांगलंच काम करतोय तर कर बिंदास म्हणून. छान. तर असेच युवा नेतृत्व आपल्या बदलापूर शहरामध्ये आहे, त्याचा खरंच अभिमान वाटतो. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा. आणि उद्याच्या दिवशी आहे आपला बंजारा महोत्सव, विसरू नका बदलापूरकरांनो. आणि जर तुम्ही बाहेरून सुद्धा येत असाल तर नक्कीच या आणि पाठिंबा द्या. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह काही बोलणार आहात अजून? पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपल्या वामन दादांचे, ज्यांनी बदलापूरमध्ये खानदेशी महोत्सव आज पार पडत आहे, तसंच उद्या बंजारा महोत्सवचं आयोजन केलं आहे त्याबद्दल धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.